तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या बी लाईक ओमी चॅनलमध्ये. तर आज आपण जाणार आहोत पानखंडा डॅमला व्हिजिट करायला. आणि या डॅमची जी लोकेशन आहे ती ओवळे येथे आहे. आणि जर तुम्हाला यायचं असेल या डॅमवर, तर पहिला तुम्हाला बाहेरून जर तुम्ही येत असाल ठाण्यामध्ये, तर ठाणा स्टेशनवरून 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर हा डॅम आपल्याला भेटणार आहे. तर वेळ न वाया घालवता आपण लवकरात लवकर तिकडे पोहोचूया. चला तर मग आता आपण निघालोय आणि माझ्यासोबत आहे लॉवेड आहे आणि आकाश आहे. तर चला, तर 2 गाड्या घेतल्यात आपण आणि आता पटापट आपण लोकेशनवर पोहोचूया. चला. इथून एंट्री आहे जायला. इथे मला पाण्याचा आवाज येतो ऐकायला. काय माहिती आता व्हिडिओ मध्ये येतो की नाही, पण पाण्याचा आवाज येतोय पूर्ण ऐकायला, वाहत्या पाण्याचा. पाण्याला कदाचित प्रेशर असावा, कारण की पाण्याचा आवाज इथपर्यंत येतोय. पाणी वाहतंय. तर चला तर मग बघूया पुढे जाऊन. मित्रांनो, बघू शकता असा हा छोटासा डॅम आहे. आणि ही जी साईड आहे इकडे तुम्ही बघू शकता माझ्या बोटाच्या इथे थोडं खोल आहे पाणी, पण तुम्ही ह्या साईडला बघाल तर लहान मुलांसाठी एकदम चांगली प्लेस आहे खेळण्यासाठी त्यांना. तर अशी ही लोकेशन आहे. आणि समोर असं उभं राहायला जागा आहे, तशीच त्याच्या अपोजिटला मी जिथे उभा आहे सेम तशीच जागा आहे इथे पण. आणि अशी लोकेशन आहे डॅमची. आणि गाईज तुम्ही बघू शकता इकडचा जो व्ह्यू आहे. आता आम्ही खाली उतरलो आहे आणि हा तुम्ही सीन बघू शकता. खूप भारी वाटतंय. पाणी एकदम थंड थंड आहे. बघा लोकेशन. जास्त कोणाला ही लोकेशन माहीत नसल्यामुळे इथे गर्दी पण नाही आहे.
मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल ही जी लोकेशन आहे, हा जो हिडन डॅम आहे, तिकडे तुम्ही बघू शकता की इथे जास्त पब्लिक नाही, कोणाला जास्त इकडच्याबद्दल माहिती नाही आहे. तर तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन येऊ शकता. जर तुम्हाला जास्त रिस्क नको असेल फॅमिलीसाठी, लहान मुलं असतील तुमच्या घरात, त्यांना निसर्गाच्या सानिध्यात जर आणायचं असेल तर तुम्ही त्यांना इथे आणू शकता. कारण की बघू शकता एकदम सेफ प्लेस आहे आणि जास्त रिस्क नाही आहे या जागेवर. तर तुम्ही बघा मागे पण त्या जो बॅक साईड आहे या डॅमची, तिकडे थोडं खोल आहे, पण तुम्ही मुलांना या साईडला पाण्यामध्ये खेळायला देऊ शकता. इकडे एकदम चांगली जागा आहे आणि जास्त कोणाला माहिती नसल्यामुळे बघा कोणच नाही आहे, रिकामी आहे. तर तुम्ही पण लवकरात लवकर आपल्या लहान मुलांना घेऊन ही प्लेस व्हिजिट करा. छोटी आहे पण खूप छान आहे लहान मुलांसाठी. चला तर मग गाईज भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. चला बाय.